भयकथा पिंपळाखालील मुंजा. गावाच्या टोकाला एक जुनं प्रचंड पिंपळाचं झाड होतं. दिवसा साधं दिसणारं, पण रात्री मात्र त्याचं रूप बदलायचं. लोक म्हणायचे, त्या झाडाखाली मुंजा राहतो. अचानक मरण पावलेल्या ब्राह्मण मुलाचा आत्मा. एकदा अमोल नावाचा तरुण मित्रांसोबत पैज लावतो. मी रात्री 12 वाजता त्या पिंपळाखाली जाऊन येतो. मित्रांनी खूप समजावलं. तिथं जाऊ नकोस. रात्री तिथं काहीतरी आहे. पण अमोल ऐकायला तयार नव्हता. रात्री बरोबर 12 वाजता. थंड वारा सुटलेला. संपूर्ण गाव झोपलेलं. अमोल टॉर्च घेऊन त्या पिंपळाकडे निघतो. जसा तो झाडाजवळ पोहोचतो, तसं अचानक टॉर्च बंद पडतो. आसपास पूर्ण काळोख. फक्त पानांची सळसळ. अचानक झाडावरून हलकंसं हसू ऐकू येतं. ह. अमोल घाबरतो, पण धैर्य करून वर पाहतो. झाडाच्या फांदीवर एक बारीक, विचित्र मुलगा बसलेला. डोळे लाल, पाय उलटे. तो खाली पाहून हसतो. तू मला बोलावलं होतंस ना? अमोलच्या अंगावर काटा येतो. तो पळायचा प्रयत्न करतो, पण पाय हलतच नाहीत. जणू कोणीतरी त्याला पकडलंय. तो मुलगा झाडावरून हळूहळू खाली उतरतो. त्याचा आवाज बदलतो. मी खूप दिवसांपासून कोणाची वाट पाहत होतो. अमोल थरथरत विचारतो. तू कोण आहेस? तो हसतो. मी मुंजा आहे. अचानक थंड हात अमोलच्या खांद्यावर पडतो. आणि त्याच्या कानात कुजबुज. आता तूही माझ्यासोबत राहशील. दुसऱ्या दिवशी अमोल सापडतो पिंपळाखाली. बेशुद्ध, पण त्याचे केस पूर्ण पांढरे झालेले. आणि तो काहीच बोलत नाही. फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणतो. तो अजून तिथंच आहे. तो अजून तिथंच आहे. आजही त्या गावात लोक रात्री त्या पिंपळाजवळ जात नाहीत. कारण कधी कधी तिथून अजूनही एक आवाज येतो. कोणीतरी येईल का माझ्यासोबत राहायला?